माझे नाव मयूर भारत कुंभार. मी मूळचा बारामती गावचा आहे, पण माझे लिगामेंटची एका ॲक्सिडेंटमध्ये इंजुरी डिटेक्ट झाली होती. मी याच्यापूर्वी खूप साऱ्या डॉक्टरांना ते दाखवून झालं होतं की अशी ACLची इंजुरी आहे, पण न ऑपरेशन करता किंवा त्याला काही दुसरा ऑप्शन काढता येतो का, मी खूप पाहिलं. पण त्याच्यानंतर मी अनिकेत पाटील सर जे आहेत नोबेलमध्ये, त्यांना भेटलो. त्यांनी मला पूर्ण प्रोसिजर समजावून सांगितले की घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, छोटीशी इंजुरी आहे, ते एका ऑपरेशन नंतर तू परत आहे अशी लाईफस्टाईल मेंटेन करून 20 ते 25 दिवसात रिकवर होशील. असा काही खूप वेळ लागणार नाही, खूप छोटी इंजुरी आहे, तुझं वय पण खूप कमी आहे. त्यांच्या बोलण्यातनं मी इन्फ्लुएन्स होऊन पहिल्यांदा ऑपरेशन घेण्याचा निर्णय घेतला, कारण की 4 वर्ष झाले होते इंजुरीला. मी 4 वर्ष ती टाळत होतो, पण सरांनी मला ते पूर्ण पटवून दिल्यानंतर मला समजलं की अरे नाही होऊ शकत. मग सरांवरती विश्वास ठेवून आणि सरांनी खूप छानरित्या सगळ्या गोष्टी मला आधी दाखवल्या की आपण काय करणार आहे, काय नाही करणार आहे, याला किती खर्च येणार आहे, आपण हे कसं बसवणार आहे. मग हे सगळं दाखवल्यानंतर मी कम्फर्टेबल झालो. त्यांची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी मला जी सोयीस्कर आहे ती डेट दिली अवेलेबल करून, की ठीक आहे. त्यांची डेट अवेलेबल नव्हती तरी सरांनी ॲडजस्ट करून दिली, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला तिथे लागणाऱ्या सर्व गोष्टी, मला तिथे काय काय सगळ्या स्टाफने ज्या पद्धतीने मदत केली पाहिजे, फिजिओथेरपीसाठी येणारा स्टाफ तर खूप भयंकर कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनी मला आज 2 दिवस झालेत ऑपरेशन होऊन, उद्या डिस्चार्जसाठी मी रेडी आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे. त्या 3 दिवसांमध्ये त्यांनी माझी फिजिओथेरपी असू द्या, मला चालण्याची प्रॅक्टिस, पाय कसा टाकायचा आहे, छोट्या छोट्या बारीक गोष्टी पण हॉस्पिटलमध्ये खूप छानरित्या समजवल्या. इथं येणारी मील, बहुतेक मी या गोष्टीसाठी नवीन असेल, पण मला इथे येणारा जो त्यांच्याकडूनच येणारा डब्बा आहे तो खूप छान आहे. काहीच जेवणाबाबतीत माझी तक्रार नाही आहे. हॉस्पिटलमधली स्वच्छता, स्टाफ सगळं काही कोऑपरेटिव्ह आहे. त्यामुळे माझा आयुष्यातला एक मोठा निर्णय मी इथे घेऊ शकलो. आणि तो खूप छानरित्या अनिकेत पाटील सर आणि स्टाफनी माझी लिगामेंट इंजुरी पूर्णपणे कव्हर केली आहे. त्याबद्दल सर्वात आधी त्यांचे आभार.